हाय फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला अंगावरचं माप कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला यूट्यूबला शेअर केलेलं आहे. मी इंस्टाग्रामला फक्त दाखवते आहे कसं घ्यायचं माप. जर तुम्हाला पूर्णपणे बघायचं असेल तर यूट्यूबला आपलं सीमा नायकवडे म्हणून पेज आहे. सीमा लेडीज टेलर नरे जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही तिथे डिटेलमध्ये तुम्ही कसं माप घ्यायचं आहे काय पूर्ण डिटेल बघू शकता. हाय फ्रेंड्स, आपण अंगावर माप कसं घ्यायचं ते काल मी दाखवलेलं आहे, पण ते फक्त आकृतीमध्ये दाखवले आहे. आता रिअल मध्ये मी दाखवते. जेव्हा आपण माप घेतो त्यावेळेस कस्टमरला पूर्णपणे आरशासमोर अशा प्रकारे उभा करायचं आणि बॅक साईडला आपण पूर्ण काखेच्या खाली घ्यायचंय आणि फ्रंटलाही निप्पल पॉइंटच्या वर घ्यायचंय. जिथे फुगीर बाजू जास्त दिसेल तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचंय. पूर्ण हे समांतर टेप पाहिजे. हे छातीचं माप झालं. तसंच आधी 2 नंबरला उंचीचं घ्यायचंय. 2 नंबरला उंचीचं घ्यायचं. ते 2 उंचीचं कसं घ्यायचं ते मी दाखवते. हा आपला शोल्डरचा ब्रॉडनेस असतो. मी ड्रेसवर माप घेते त्याच्यामुळे मी शोल्डरचा ब्रॉडनेस दाखवते. तर त्यावेळेस तुम्हाला बरोबर शोल्डरच्या मध्ये ठेवायचंय. इथे हा फुगीर बाजू असते. त्या फुगीर बाजून सरळ खाली कस्टमरच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, पण मिनिमम हा पॉइंट जिथे एंड होईल तिथपर्यंत कमीत कमी माप घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही कस्टमरला विचारू शकता तुम्हाला त्यांना किती माप हवंय तेवढं तुम्ही घेऊ शकता. आपण उंचीचं माप जे आहे ते 34 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आता इथे 34 सेंटीमीटर येते. बरोबर तिथेच कमरेला गोल टेप गुंडाळून बरोबर 34 सेंटीमीटर अशा प्रकारे घेऊ शकता तुम्ही. पण ज्यावेळेस तुम्ही हे माप घेताय त्यावेळेस फक्त आणि फक्त हा जो टेप आहे तो फक्त एक बोट शिरलं पाहिजे त्याच्यामध्ये, जास्त नाही. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. थोडासा टेप हलतोय पण जास्त प्रमाणात हलला नाही पाहिजे आणि जास्त लूज घ्यायचं नाही. जर तुम्ही जास्त लूज घेतलं तर हे झालं आपलं कमरेचं माप. जास्त लूज घेतलं तर पूर्णपणे शोल्डर उतरलं जातं आणि जेणेकरून बऱ्याच लेडीजचे प्रॉब्लेम्स आहेत. वन साइडचं शोल्डर उतरतं. हे आपण कमरेचं माप घेतलं. आता आपल्याला घ्यायचं बाहीचं माप. बाहीचं माप घेताना हा जो उठाव आहे प्रत्येकाचा दिसत नाही. आता ज्यांचा दिसतो त्या सोपं जातं घ्यायला, प्रत्येकाचा दिसत नाही. अशा वेळेस हा उठाव जिथे एंड होतोय तिथपासून कस्टमरच्या आवडीप्रमाणे तुम्ही 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर, तसेच जर तुम्हाला कोपऱ्यापर्यंत हात पाहिजे असतील कस्टमरला तर तुम्ही असं फोल्ड करायला लावायचं आणि जिथं कोणा चालू होतोय तुमचा तिथपर्यंत घ्यायचं. माझं येते 25 सेंटीमीटर. मी ब्लाऊज शिवते 25 सेंटीमीटर मध्ये, त्याच्यामुळे जेणेकरून मी सेंटीमीटर मध्येच माप घेते आणि सेंटीमीटर मध्ये माप घेतलं तर ब्लाऊज फिटिंगला प्रॉपर बसतो, कारण जेणेकरून सेंटीमीटर व्यवस्थित बसतं. आता हा जो कोपऱ्यापर्यंत माप घेतलंय मी, इथे तुम्ही फोल्डच हात ठेवायला लावायचा आणि दंड घ्यायचा. अशा वेळेस तुमचा जो दंड येणार आहे तो खाली कोपऱ्यापर्यंतचा. शिवाय तुम्हाला जरी कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज असली तरीही तुम्हाला मधला दंड घ्यायला लागतो. पण तो कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते. हा आपला कोपऱ्यापर्यंतची बाही आहे. तर याचा मध्यात जिथे येईल तिथे तुम्हाला बरोबर मध्ये गोल टेप गुंडाळून घ्यायचा आहे. तर हा आपण दंड कशासाठी वापरतो, जेणेकरून आपण जेव्हा मुंड्याचं माप काढतो, मुंड्याचं माप आपण दंड घेरावरून डिपेंड आहे आपलं, आणि दोन्ही हाताचं पूर्ण दंड घेर घ्यायचाच कंपल्सरी, कारण लहान मोठा दंड असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. याचा बघा दंड 26 आहे आणि याचा दंड 27 आहे. प्रत्येकाचा 1 सेंटीमीटरचा फरक असतो आणि काही काही जणांचा तर 2 सेंटीमीटर असतो. याचा 24 आहे दंड घेर, याचा कोपऱ्यापर्यंतचा दंड घेर आहे 23. तुम्हाला एक काळजी घ्यायची, जेव्हा आकृती काढता त्यावेळेस तुम्हाला मोठ्या दंडाचा नेहमी वापर करायचा आहे. जर लहान दंडाचा जर तुम्ही वापर केला चुकून तर काखेमध्ये ब्लाऊज काचला जातो. आता आपल्याला घ्यायचं शोल्डर. शोल्डर जर डीप गळा असेल तर गरज लागत नाही. जर डीप गळा नसेल तर तुम्हाला कंटिन्यू शोल्डर घ्यावंच लागतं. ते शोल्डर कसं घ्यायचंय हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे 2 उठाव येतं. प्रत्येकाचा शोल्डर लक्षात येत नाही. पूर्ण हात सरळ खाली करून उभा राहायला सांगायचं. इथे तुम्हाला 2 पॉइंट दिसतात. ह्या पॉइंट पासून शोल्डरच्या ह्या पॉइंट पर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे. किती आहे? 36 सेंटीमीटर आहे. जर तुम्ही आता हा ड्रेसचं शोल्डर खाली उतरले, ह्या शोल्डर नुसार जर तुम्ही ब्लाऊजचं शोल्डर घेतलं
तर पूर्ण ब्लाऊजला फुगे येतात आणि ते खराब दिसतं. आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा शोल्डर झाल्यानंतर. तर मी करत आहे डीप गळा. डीप गळा केल्यामुळे मी पुढचा गळा बरोबर जिथे तुम्ही बॅकची उंची घेतली होती त्या पॉइंट पासून शोल्डर पासून पुढे तुम्हाला कस्टमरला जेवढा खाली हवा आहे गळा तेवढा घेऊ शकता. जेणेकरून एखाद्याला पूर्ण डीप गळा हवा असतो अशाही घेऊ शकता. पण समोरच्या कस्टमरला डीप गळा हवा असेल तर कस्टमरला तुम्हाला विचारायचं आहे की जर आपण डीप गळा घेतला तर त्याच्यातून चेस्ट दिसणार आहे ते तुम्हाला चालणार आहे का? चालत असेल तर आवर्जून डीप गळा घ्या. चालणार नसेल कस्टमरला तर छाती रेषेच्या खाली बिलकुल गळा घ्यायचा नाही. हा झाला तुमचा पुढचा गळा. हा माझा 21 सेंटीमीटर आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्ही बॅक साईडलाही आपल्याला बॅकचाही गळा घ्यायचा आहे. तर बॅकचा गळा एक प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनाच हा उठाव असतो असं नाहीये. ज्यांना उठाव नसतो त्या लेडीजला जिथे तुम्ही उंचीचं माप घेतलं आहे तिथून तुम्हाला हवा तेवढा तुम्ही डीप गळा घेऊ शकता. जेणेकरून कस्टमरला ब्राशिवाय अनकम्फर्टेबल असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त ब्रा पर्यंतच माप घ्यायचं आहे. आणि जर कस्टमरला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही आवडीप्रमाणे डीप गळा घेऊ शकता. आणि पूर्ण डीप गळा जर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये शक्यतो होईल तेवढं कप्स वापरायचे म्हणजे जेणेकरून समोरचा कस्टमर अनकम्फर्टेबल होत नाही. मी आशा करते की हे तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून कळवा आणि लाईक शेअर आवर्जून करा.